नमस्कार, मी नूतन आणि आयुष्याच्या या आध्यात्मिक प्रवासात तुमचं स्वागत आहे. तर आजचा टॉपिक आहे साधना म्हणजे काय आणि साधना का करावी. तर साधना म्हणजे काय, तर सपोज आपल्याला एखादा देव आवडतो, जो देव आपल्याला आवडतो त्याला आपण आपले इष्टदेव म्हणतो. सपोज तुम्हाला शिवजी आवडतात, तर तुम्ही असं ठरवायचं की मी दररोज या पर्टिक्युलर टाइमला बसून इतका वेळ या पर्टिक्युलर मंत्राचा मी जाप करेन. तर साधनेमध्ये तुम्ही ठरवू शकतात की किती दिवसाची साधना तुम्हाला करायची, 11 दिवसाची करायची, 21 दिवसाची करायची, 7 दिवसाची करायची. त्यात पण तुम्ही ठरवू शकतात की तुम्ही किती माळा जाप करणार, कोणत्या मंत्राचा जाप करणार, त्याच्यानंतर तुम्ही यज्ञ करणार का की नाही करणार. साधना ही एक प्रकारची कमिटमेंट असते जी तुम्ही आपल्या देवतेशी करता. साधना करण्यासाठी मी तुम्हाला एक बेस्ट ऍप सजेस्ट करू शकते, ते म्हणजे ओम स्वामींचं साधना ऍप, ज्याच्यावर आय डोंट रिमेंबर किती बट खूप साऱ्या साधना अवेलेबल आहेत आणि या सर्व मानसिक साधना आहेत. म्हणजे यात जे काही विधिविधान आहे ते ओम स्वामींच्या स्वतःच्या आवाजात प्रॉपरली दिले गेले. बऱ्याच ठिकाणी सबटायटल्स आहेत, म्हणजे खाली त्यांचं उच्चारण कसं करायचं त्या मंत्रांचं हे पण दिलेलं आहे. काहींमध्ये अजून नाहीये, ते पुढे अपडेट होईल तेव्हा आपल्याला मिळेल. पण याच्यात खूप साऱ्या साधना अवेलेबल आहेत आणि मी स्वतः यातल्या बऱ्याचशा साधना केल्या आहेत. तर तुम्हाला जर साधनेविषयी काही आयडिया नाहीये, ते काय करायचं, कसं करायचं, किंवा दररोज तुम्हाला नाही शक्य बसणं त्याच वेळेला वगैरे वगैरे, तुम्हाला लक्षात राहत नसेल, तुम्ही विसरत असाल, तर तुम्ही साधना ऍपची हेल्प घेऊ शकतात. त्यात तुम्ही गणपती साधनेपासून सुरुवात करू शकता. तुम्ही 11 दिवसाची गणपती साधना करू शकतात. त्यानंतर तुम्ही सवितूर गायत्री साधना 21 दिवसाची ती करू शकतात. त्यात शंकर भगवानच्या 3 साधना आहेत. पंचाक्षरी मंत्राची ओम नमः शिवाय, नंतर दशाक्षरी मंत्राची साधना आहे, नंतर महामृत्युंजय मंत्राची साधना आहे. अशाच वेगवेगळ्या देवतांच्या वेगवेगळ्या साधना या ऍप्लिकेशनवर आहेत. दुर्गा माता असेल किंवा मा काली असेल, विष्णू भगवान आहेत, श्रीराम आहेत, हनुमानजींची साधना त्याच्यावर अवेलेबल आहे, महादेवाची साधना त्याच्यावर अवेलेबल आहे. अशा खूप साऱ्या देवांच्या साधना तिथे अवेलेबल आहे. इतकंच नाही तर त्याच्यावर 9 ग्रहांच्याही साधना अवेलेबल आहेत आणि शनिदेवाची शनी चालिसा त्याच्यावर अवेलेबल आहे. सो तुम्ही ग्रहांचा पण जाप करू शकतात. जर तुमच्या एखादा कोणता ग्रह दोष असेल तर तुम्ही ग्रहांचा पण जाप त्याच्यावर करू शकतात. आणि कोणत्या देवाची तुम्हाला पर्टिक्युलरली साधना करायची असेल तर ती साधना पण तुम्ही त्याच्यावर करू शकता. या सर्व साधनांमध्ये तुम्हाला कशाचीच गरज नाही एक्सेप्ट युअर फोन, ज्याच्यावर फोन किंवा लॅपटॉप ज्याच्यावर तुम्ही ती साधना करणार आहात. दररोज त्या पर्टिक्युलर वेळेवर बसवून ती साधना सुरू करायची. साधनेनंतर यज्ञ असतो, पण त्याच्यात जे पण काही आपण द्रव्य टाकतो, वस्तू टाकतो, त्याची पण तुम्हाला गरज नाही. हे सगळं मानसिक आहे. तुम्हाला उच्चारण करता येत नसेल मंत्रांचं तर फक्त बघा आणि मन लावून अंतकरण एक करून बघा. म्हणतात ना, देव हा भावाचा भुकेला आहे. भाव हवा देवाला. आपल्या भावना, मन, आपलं अंतकरण कसं आहे हे परमेश्वर बघतो. वस्तूंची त्याला गरज नाही, त्याच्याकडे सगळं काही आहे, त्याला वस्तूंची गरज नाही. सो तुम्ही दररोज त्या वेळेला एक वेळ डिसाईड करून घ्या की रात्री किती वाजेला तुम्हाला वेळ मिळतो आणि किती वेळ तुम्ही मंत्र जाप करू शकतात. असं ठरवून तुम्ही पर्टिक्युलरली दररोज 11 दिवसाची साधना, 21 दिवसाची साधना म्हणणार तर अर्धा पाऊण तास, जास्तीत जास्त 50 मिनिटापर्यंत ऑलमोस्ट सगळ्या साधना संपतात. अर्ध्या तासाचा जरी तुम्ही जाप ठेवला किंवा बाकी यज्ञ आणि बाकीच्या विधी याच्यासाठी तुम्हाला ऑलमोस्ट 45 to 50 मिनिट्स लागतात. सो असा वेळ काढून तुम्ही साधना करू शकतात. साधना ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल किंवा मग तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन साधना ऍप सर्च करू शकतात. मी त्याच्याविषयी पण व्हिडिओ बनवला होता, बट जस्ट बिकॉज ऑफ कॉपीराइट्स तो डिलीट झालाय. ओके.
आता हे झालं साधना कशी करायची. आता सेकंड थिंग इज साधना का करावी. हे बघा, आपल्या सगळ्यांना माहितीये की आपण जेव्हा मरतो तेव्हा आपण आपल्यासोबत काय घेऊन जातो. तर आपण मरताना आपल्यासोबत 2 गोष्टी घेऊन जातो. पहिलं म्हणजे आपली आध्यात्मिक प्रगती आणि दुसरं म्हणजे आपले कर्म. त्यामुळे जेवढी शक्य होईल तेवढी साधना करा किंवा तुमच्या स्पिरिच्युअल प्रोग्रेससाठी तुम्हाला जे काही एफर्ट्स घेता येतील, जी मेहनत घेता येत असेल ती घ्या. कारण तीच गोष्ट तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकतात. बाकी जे काही तुम्ही आपल्या सोबत जमा केलेल्या गोष्टी आहेत, मग ते घर दार असेल, नाती असतील, लोक असतील किंवा कितीही तुमची प्रिय वस्तू असेल, तिला तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकत नाही. आणि म्हणूनच साधना, आध्यात्मिक प्रगती महत्वाची. आणि दुसरं म्हणजे तुमचे कर्म. तुमचे कर्म हेच तुमचं नशीब बनवतात आणि त्याच कर्माची फळं पुढे जाऊन तुम्हाला मिळतात. त्यामुळे ते म्हणतात ना, जे बीज जमिनीत टाकणार तेच उगवणार, जे पेराल तेच उगवतं. सो आपलं कर्म याच्याकडे फार लक्ष द्या. कारण तुम्ही जे पेरणार आहात तेच उगवणार आहे. पेरताना काहीही वाटत नाही, पण जेव्हा कापण्याची वेळ येते तेव्हा मात्र पश्चातापाशिवाय दुसरं काहीच उरत नाही. म्हणून साधना करा, जेणेकरून तुमची आध्यात्मिक प्रगती वाढेल आणि ते आध्यात्मिक पुण्य तुम्ही तुमच्यासोबत पुढच्या लाईफ टाइम मध्ये घेऊन जाऊ शकणार. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलोय, आपण जनावर म्हणून जन्माला आलेलो नाही. जनावर ही साधना करू शकत नाही, त्यांची स्पिरिच्युअल प्रोग्रेससाठी, आध्यात्मिक प्रोग्रेससाठी ते काहीही करू शकत नाही. आणि हाच जनावरांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे. आपला जन्म फक्त जन्माला यायचं, एज्युकेशन करायचं, पैसा कमवायचा, खायचं, पुढची प्रोसेस आणि फक्त एवढ्यासाठी झालेला नाही. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो तर आपल्या आयुष्याचा हाच एक गोल आहे की आपण एक मनुष्याच्या उच्चतम लेवलला, या बुद्धीचा उच्चतम लेवलला आपण पोहोचावं आणि या मनुष्य जन्माचं जितकं पॉसिबल होईल तितकं सार्थक करावं. आणि आपला जन्म यासाठीच झालाय आणि आपण पुन्हा पुन्हा यासाठीच जन्म घेतो की ज्या देवापासून आपण वेगळे झालोय पुन्हा त्याच्याशी एकरूप व्हावं. आणि यासाठीच आपण साधना करतो. आणि मनुष्य म्हणून जन्माला आल्यावर आपण मंत्र जाप करू शकतो, यज्ञ करू शकतो. जनावर म्हणून जन्म घेतल्यावर आपण या सगळ्या गोष्टी करू शकत नाहीत. असं म्हणतात की आपल्या या मनुष्य जन्माचा उद्देश काय, तर विश्वानंद, परमहंस विश्वानंद म्हणतात की प्रेम, परमेश्वराचं प्रेम मिळवण्यासाठी आपला जन्म झालाय. आणि परमेश्वराचं प्रेम कसं मिळणार. आपण आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींची हौस करतो. फॉर एक्झाम्पल, आपण गाडी घेतली की आपल्याला आनंद मिळतो, पण तो थोडे दिवसच टिकतो. कुणाला लग्न करायचं असतं, त्याचं लग्न होतं, परत काही दिवसांनंतर त्याला तो आनंद राहत नाही, परमनंट नाही राहत कोणताही आनंद. कोणाला घर बांधायचं असतं आपल्या स्वतःचं, ते आपलं घर बांधतात, पण त्यानंतर सुद्धा तो आनंद टिकत नाही. तर आनंद हा क्षणिक आहे. अनंत कालापर्यंत टिकणारा आनंद काय आहे, तर परमेश्वराचं प्रेम मिळवणं किंवा परमेश्वरामध्ये एकरूप होणं. आणि हाच मनुष्य जातीचा काळापासून हाच उद्देश आहे आणि याच्यासाठी आपण साधना करतो. आणि डेफिनेटली जेव्हा आपण साधना करतो तेव्हा आपल्या आध्यात्मिक प्रगती सोबतच आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये जे प्रॉब्लेम असतात ते पण कमी होतात. आपला फोकस वाढतो, आपल्या लाईफमध्ये गोष्टी बॅलन्स होतात. आपण ही जी दुःख आपल्याला आयुष्यात मिळतात त्यांना आपण तेवढी सिरियसली घेत नाही आणि तेवढा वेळ आपण त्यांना आपल्या माइंडमध्ये राहण्यासाठी जागा देत नाही. आपल्या माइंडमधले विचार कमी होतात, मनातले विचार कमी होतात, शांती मिळते आणि हळूहळू हीच शांती पुढे जाऊन परम शांतीत बदलते. राईट. तर तुम्ही इंटरेस्टेड असाल साधना करण्यामध्ये तर डेफिनेटली तुम्ही साधना ऍपचा यूज करू शकता. किंवा मग जर तुम्हाला साधना ऍपने साधना करायची नसेल तर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे एखादी साधना, लाईक एखादा दिवा लावला, धूप लावली, थोडासा प्रसाद ठेवला देवाला आणि तुमचे जे पण इष्टदेव आहेत त्यांचं
एखादा मंत्र, फॉर एक्झाम्पल महादेवाची तुम्हाला साधना करायची, तर महादेवाचा पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय याचं तुम्ही दररोज ठरवून घ्या की मी दररोज रात्री 8 वाजता जाप करायला बसेल आणि 15 मिनिट मी जाप करेन. राईट, 15 मिनिट मी जाप करेन आणि असं दररोज करा कंटिन्यूस, आणि हळूहळू तुम्हाला चेंज दिसेल. असं असतं ना, आपण कंटिन्यूस देवाची नित्यपूजा, प्रार्थना, अभिषेक, मंत्रजाप, साधना, मेडिटेशन हे केलं ना तर आपण देवाची ऊर्जा इन्व्होक करतो, जागृत करतो. आणि असं म्हणतात की 10% लोकांनी जरी साधना केली किंवा मेडिटेशन केलं तर समस्त पृथ्वीवरच्या लोकांच्या आयुष्यावर एक पॉझिटिव्ह इफेक्ट होऊ शकतो. सगळ्यांच्या आयुष्यात चांगला बदल होऊ शकतो. जी नीतिमत्ता ढासळली ना आजकाल, ती वाईट लोकांची, करप्ट लोकांची, भ्रष्टाचारी लोकांची, ती सुद्धा बदलू शकते, ती सुद्धा जागेवर येऊ शकते. सो रामराज्य, न्यायाचं राज्य आपल्याला या पृथ्वीवर हवं असेल तर आपण सगळ्यांनी मिळून आपल्या देवाची जी ऊर्जा आहे ती जागरूक करणं गरजेचं आहे. मग ते तुम्ही थ्रू मेडिटेशन करा किंवा मग थ्रू तुमच्या डिफरंट साधना करा. त्याच्यात पण भरपूर प्रकार असतात. तुम्ही भक्ती योगाने जाऊ शकतात, तुम्ही कर्मयोगाने जाऊ शकतात, तुम्ही ज्ञान योगाने जाऊ शकतात. पंथ आहेत आपल्याकडे, मग ते नागा संप्रदाय आहेत, अघोरी संप्रदाय आहेत, नाथ संप्रदाय, नंतर सखी संप्रदाय, त्यानंतर क्रिया योगाचा संप्रदाय. सो आपल्याकडे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. भारतात जन्माला येणं म्हणजे ही आपली भारताची संस्कृती अशी की ठीक आहे, हे आपल्याला पटत नाही, हे आपल्याला जमत नाही, हे आपल्याला सुटेबल नाहीये ना, आपण खूप सारे ऑप्शन्स ट्राय करू शकतो. फक्त काय, मनात ती इच्छा पाहिजे की नाही मला करायचंय, मला काहीतरी प्रोग्रेस करायची. मी तुम्हा सगळ्यांना विनंती करेल की तुमच्या स्वतःच्या प्रगतीसाठी, मग ती सांसारिक असो किंवा आध्यात्मिक असो किंवा या पृथ्वीवरच्या सर्व लोकांसाठी, त्यांच्या उन्नतीसाठी, या देशाच्या प्रगतीसाठी तुम्ही काहीतरी साधना करा, काहीतरी मंत्र जाप करा, मेडिटेशन करा, काहीही करा, पण करा. कारण तुम्हाला हा मनुष्य जन्म मिळालाय, त्याचा सर्वांनी पुरेपूर उपयोग करून घ्या आणि हा मनुष्य जन्म सार्थक करा, हीच माझी विनंती. थँक्यू ऐकून घेतल्यासाठी. परमेश्वर तुम्हा सगळ्यांना सुखी आणि समाधानी ठेवो, हीच माझी परमेश्वराला विनंती. थँक्यू फॉर वॉचिंग.